नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप लोकांचे प्लॅन कॅन्सल होतात ना, बट आज आमचा प्लॅन सक्सेसफुल ओपन होणार आहे आणि आपण सगळे निघालो गोव्याला। आता आपली 11ची गाडी आहे, आता वाजले आहेत 9:15 वाजलेत, तर बघूया आता गाडी येईल। गोवा पब्लिक, गोवा पब्लिक, ये गोवा पब्लिक, गोवा पब्लिक, ये हवं आई हवं। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला फायनली जर्नी स्टार्ट। आता बघूया आपण कसं। आता जस्ट आता सुटले पेटीवरनं ट्रेन, तर जाऊया पुढे। आणि आपले पब्लिक बघा सगळे इकडे बसले, पब्लिक इथे बसलेली आहे। जस्ट ट्रेन सुटले बरोबर 11:03 वाजता। चलो बघूया काय काय आपण एक्सप्लोर करतो ते। चला भेटूया आता। सकाळी सकाळी माणसं नाश्ता करतात, आम्ही युनो खेळतो। हे बघा आमचे प्लेयर बघा, शाबाश। सकाळची एनर्जी, ही एनर्जी, शाबाश। गोवा, वेलकम टू गोवा सिंगम। पेडणे स्टेशनला आलं, पेडणे स्टेशनला। याच्यानंतरचा स्टॉप आहे तो आपला थिबीमचा आहे, तर गोव्याला पण तिकडनं जाणार आहोत। हे बघा पब्लिक आपली। चला आता होईल ट्रेन सुरू आहे, 2 मिनिटाचा हॉल्ट आहे। 2 मिनिटानंतर परत आपला लास्ट स्टॉप आणि मग गोवा। फायनली पोचलो आपण गोव्याला। गोव्याला म्हणजे आता आपण थिबीमला पोचलो आहे। आता आपलं स्टेशन येईल थिबीमचं, तर आपण स्टेशनला जाईल। स्टेशन जवळपास झालं, तर रात्री आम्ही 11 वाजता ट्रेन पकडली होती, तर आज आम्हाला बरोबर थिबीमला थिबीम स्टेशनला 10:15 पोचवेल। आता ऑलमोस्ट पाहुणा झालं, आता येईल स्टेशन ट्रेनचं। शेट आमचे शेड जरा ओके आहेत, आमले माणसं 8 आणि बॅगा बघा। हीच ती पर पर्सन 2 बॅग्स, आणि येताना अजून एक्स्ट्रा होतील त्याचं काय? ते पण आणणार ना, त्या कोण जाणार? वा शाबाश। जिमवाले बॉईज कशा नाही? जिमवाला बॉईज हवं, बघ जिमवाला बॉईज। जिमवाले बॉईज 3 बॅग घेणार। जिमवाला बॉईज आहे काय आणि आहे काय? फायनली गोवा, गोवा गॉन। Let's go, my friend. Let's go Goa. Oh yeah. चलो गोवा फाइनली। वाह गोवा 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 गोवा। अपना अभी पब्लिक आएगा देखो, मच्छा दे रहो। आधा पब्लिक उधर ही है। आता बॅगा बघा, बॅगा आता बॅगा बघा केवढ्या आहेत त्या। यायची पब्लिक आहे गोवावाली। फायनली गोवा, फायनली गोवा। पब्लिक बघितलं ना, बॅगा बघितल्या सगळ्यांच्या। Let's go, my friend. या मॅप लावलाय, हे देखो पब्लिक। सबका क्लास होगा, तू चालव, तुम्ही चालवा, करायची काची तिघांनी मिळून करा। 1 2 3 टेबल सीट जावा। मला स्कूटी चालवायची आहे। इकडे स्कूटीच भेटते, बाईक नाही भेटत। पण माऊल अरे 5 मिनिटात। चला आता गाडी पण भेटली आपल्याला,
हे आपले काका आहे. तर आम्ही आता अर्टिगा बुक केली इकडून जाण्यासाठी. तर आता बघूया आपण. रोड खूप चांगला आहे, पाऊस थोडा थोडा आहे, एवढा पण नाही पाऊस, पण आहे थोडा थोडा पाऊस. हा रोड आहे. एक नंबर लोकेशन आहे बोलतात ना. आणि एक नंबर पूर्ण असं क्लायमेट झालं आहे, एकदम शांत, शेड, एकदम थंड वातावरण. आता पहिलं हॉटेलला पोचूया आपण आणि हॉटेलनंतर मग आपण लगेच फ्रेश होऊन 1 तासात निघायचा प्रयत्न करूया आपण. तर आता डायरेक्ट हॉटेलला भेटूया आपण आणि रूम वगैरे तुम्हाला चेक इन दाखवतो पूर्ण. तर आपण फायनली रूमवर पोचलो आहेत आताच. आणि हा एक रूम टूर आहे, पण रूम टूर बघूया चला. आत्ताच जस्ट आलो, सगळ्या बॅगा इकडे तिकडे झाल्यात, ते इग्नोर करा. इकडे आलात की इकडे तुम्हाला सगळे किचन फॅसिलिटीज आहेत. फ्रीज आहे, पूर्ण स्टोव वगैरे आहे, पूर्ण इथे पाणी आहे आणि पूर्ण इथे तुम्हाला प्रॉपर दिलेलं आहे. हे तुमचं एक झालं आणि हा सेकंडवाला रूम आहे. आणि हे झालं, इकडे तुम्हाला AC वगैरे प्रॉपर आहे. इकडे तुम्हाला बाथरूम वगैरे दिलं आहे. आणि जो मेन व्यू आहे तो बघा, हा व्यू आहे. ये इसको बोलते व्यू बघा, व्यू वन साइड व्यू आहे ना भाई. आणि हा स्विमिंग पूल बघा, ये नाथ खोळा एकदम वन साइड. चलो रूम टूर तुम्ही. रूम खरंच खूप छान आहेत. इकडे आपण आलो आहे कलंगूट साईडला रूमसाठी. आणि हा पूर्ण हा मागचा व्ह्यू आहे बघा, पूर्ण प्रॉपर वन साईड व्ह्यू आहे. आता फ्रेश होऊया पटकन. आणि ऑलरेडी वाजले 1:30 वाजला आहे. इथेच आहे, आम्ही अजून कुठेच गेलो नाही, आलो आहे जस्ट. आता फ्रेश होतो पटापट आणि निघूया. चला भेटूया, बाय बाय. चला रेडी झालो आपण, फ्रेश वगैरे झालं. आता आपण चाललो थोडं जेवूया, थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग आता आपण आरंभोला निघणार आहोत. चलो, ये गोवा की अपनी पब्लिक, यही चे पब्लिक. ये देखो कोई दादी अम्मा. चला आता जेवूया. चला आता आपण आलो आहोत अगोडा फोर्टला. आणि इथे परत एंट्री फी आहे, कारण की इथे तुम्ही आलात तर गाडीने तरी पण तुमचे 4 व्हीलरचे 100 रुपीज चार्ज घेणार. आणि इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट बघा किती आहे. चल तिकीट काढायला कुठे, इकडे या सगळेजण. तिकीट आहे इकडे, आय डोंट नो किती तिकीट आहे. तिकीट बघूया आपण किती आहे. किती आहे, किती 8 जणांची आहे ना आपल्याला. स्कॅनच कर डायरेक्ट. किती आहे बघ, 8 झाले. 25 रुपीज तिकीट आहे एकाची. आपण 8 जण आहोत. तर हे बघा इकडे तुम्हाला लिहिलं आहे, इंडियन अँड ऑल सिटीजन्स 25 रुपीज, फॉरेन सिटीजन्स 300 रुपीज कॅश. आपलं जे इंडियन रिपब्लिक आहे त्यांच्यासाठी 25 रुपये आहे आणि बाकीच्या पब्लिकसाठी 300 रुपीज आहे. तर आता चला पुढे बघूया आपण अगोडा फोर्ट. किल्ला प्रवेश 5:30 वाजता बंद. लवकर चला. चलो इथे फोटो येतो ना.
हा वन साइड व्यू आहे. आता आपण आलो कॅन्डोलम बीचला. इकडेच बाजूला पार्किंग पण आहे. पार्किंगची फॅसिलिटी आहे पूर्ण प्रॉपर. तर बघू शकते इकडे. चला दिले चलो. पैसे पे झाले आपले. किती घेतले पार्किंगचे? 100. दर महिन्या काय दरवर्षीप्रमाणे यंदा आहे 100 रुपये पार्किंग. भेंडी पार्किंगला किती 100 रुपये दरवेळेला किती पार्किंग घेतात काय हे? असं तुमच्या राज्यात कधीपर्यंत चालत राहील असं 100 रुपये देत बसायच्या? गोवा राज्य आपलेच आहे. हे बघा खूप मस्त आहे पण छान. हे बाजू भेंडी एक नंबर. नो पार्किंग आहे भाई. आणि हे बघा मस्त स्टॅच्यू आहे. स्टॅच्यू मस्त आहे यार खरंच. आणि हा कॅन्डोलम बीच. इकडनं बीच स्टार्ट होतो. वेलकम टू कॅन्डोलम बीच. इकडनं स्टार्ट झाला बीच. चलो आता बीच बघूया. टॅटू पार्लर पण आहे. आता आपण बीचवर जाऊया. बीचच्या इथे बीचच्या जाऊया. बीचच्या इथे आलो. काय आलं काय आलं? किती काय मग? चहा विचारली. चहा ते कुल्हडवाली चहा असते ना ती 50 रुपयाला एक चहा. चलो हा आपला बीच. आता बीच बघा. बीच 1 2 3. इसको बोलते हैं कैंडोलम बीच. इसका नाम है मेरी जाने तमन्ना. पूर्ण बीच आहे पूर्ण प्रॉपर. ते शॅक्स पण आहेत. पूर्ण प्रॉपर मला शॅक्स पण भेटतील. इथे शॅक्स आहेत बघा. हा बोट शॅक आहे इथे. शॅक्स पण आहेत पूर्ण. तर तुम्हाला शॅक्स वगैरे अवेलेबल पूर्ण यार. बघा गोव्याची वाईट कॅन्डोलम बीच. छान आहे खरं. छान आहे कॅन्डोलम बीच. तर नक्की विजिट आहे तुम्ही आलं तिकडे. पूर्ण एकदम शांतता आहे. आणि बघा तुम्ही रश पण कमी आहे. पूर्ण एरियामध्ये पूर्ण रश कमी आहे. कारण की आता आपला हा सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतचा हा सीझन आहे ना. नोव्हेंबर डिसेंबरपासून परत गर्दी होईल. पण ॲक्च्युली कसं पावसाळा बोलतात पण थोडा पाऊस आम्हालाही भेटला. एवढा पण नाही पाऊस म्हणता येणार पण थोडा होता पाऊस. तर बघा तुम्ही तो पण व्ह्यूचा हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा.
परफेक्ट बघा वाजलेत 5:45 झालेत आणि बघा भाई 5:45 झालेत. तर आता आपण निघूया. आता जायचं आपल्याला पूर्ण प्रॉपर बागा बीच आणि पूर्ण आपला टिटोज लेनला जाऊयात. आणि पाणी मजबूत वाढलं भाई. चला आता निघालो आहे बागा बीचला. आता वाजले 10 परफेक्ट. तर आता पूर्ण नाईट पार्टी असेल आपल्या बागा बीचला. पूर्ण इकडची वाईब पूर्ण तुम्हाला दाखवतो कशी काय ती. पण मजा येईल खूप गॅरंटी. चला आता आपण बागा बीचला सगळे तयार झालेत. एक फंटर. हा बघा पहिला फंटर. आता चला इकडे ते बिल्डिंगमधून तर निघालो आहे. मी खाली जाणार. आता जायचं आहे बागा बीचला. पूर्ण काय पब रोज बागा बीच दिद्या. तर सगळी पब्लिक तर रेडी झाली आहे. पूर्ण आउटफिट वगैरे सगळे रेडी. चला आता व्हिडिओ बागा बीचला. टिटोज लेन. टिटोज लेन आलो. टिटोज लेनला. तर आता आपण बघूया टिटोज लेन. आता तरी एवढं पब्लिक नाही आहे कारण की थोडा अजून वेळ आहे. तर बघूया आता पार्टी आहे पूर्ण चालू होईल आता. डीजे मॅच. बारा वाजले. 12 हां 12:15 झाले आता ऑलमोस्ट. बागा बीचला कधी आम्ही निघालो जायला. आम्ही निघालो आहे ऑलमोस्ट आय थिंक सो 10 वाजता निघालो आहे. पण काय अजून बागा बीचला गेलोच नाही. इकडे तिकडे फिरतो आम्ही. टिटोज लेन एक्सप्लोअर केली आणि आता आम्ही चाललो आहेत फायनली बागा बीचला. आता जस्ट जेवलो. सोप पाहतोय. आता करूया आपण एक्सप्लोअर बागा बीच. म्हणजे एवढा लेट म्हणजे ऑलमोस्ट आता थोडं क्राऊड कमी असो. दुकानं ऑलमोस्ट थोडी बंद होत आहेत. पण बागा बीच आपलं चालू असेल. तर आपण आज जाऊया. चला बागा बीचला भेटूया. इकडचे वॅब्स बघा फुल धांगड धिंगाणा. डीजे चालू विचारलं मी. क्लिअर केलं. क्लिअर म्हणजे इन द सेन्स विचारलं त्यांना की म्हणजे शॅक्सचं माहिती नाही. बट स्टील ते बोलले की डीजे क्लबिंग वगैरे चालू आहे. त्याच्यामुळे टेन्शन काय नाही तुम्हाला. सकाळी 5 वाजेपर्यंत डीजे चालू असतं. टिटोज बागा बीच वाइब्स. बागा बीच है. बागा बीच.
गुड मॉर्निंग. आपला आजचा गोव्यामधला डे 2. तर सुरुवात तर खूप छान झाली आहे. 11 वाजले, 9 साडेनऊला उठले सगळेजण आणि आता फ्रेश होऊन निघायचं आपल्याला फिरायला. आज बघूया आपण एक्सप्लोअर करूया अजून जो गोवा आपला गोवा खूप आहे फिरायला. असं कुठेच नाही की ते 3-4 दिवसामध्ये पूर्ण फिरून तर होणार नाही, बट ट्राय करायचं. जेवढं फिरता येईल तेवढं फिरूया आपण. आता आपल्या गाडी तिकडे आपण जिथे आपण घेतले ना तिकडेच पार्क केली होती, त्याच्यामुळे इथे तरी पार्किंगचं टेन्शन आहे. पण जर तुम्ही ह्या जी ही प्रॉपर्टी आहे तिथे तुम्ही विजिट कराल ना तर आय थिंक सो इकडे 2 व्हीलर पार्किंग आहे, बट 4 व्हीलरचं पार्किंग नाही आहे ह्यांचं. तर इकडे बाजूलाच ना बघा, इकडे तुम्हाला दिसत असेल इकडे पार्किंगची जागा आहे. बट ते 200 रुपीज पर डे 4 व्हीलरचे पार्किंगचे घेतात. सो बट आम्हाला ज्याच्याकडून आम्ही गाडी रेंटल घेतली ना त्या गाडी रेंटलवाल्याच आम्हाला त्याची जी आहे जागा त्याच गाडी पार्क तिकडे बाजूलाच आहे, लांब नाही आहे. तर सगळे झालेत फ्रेश वगैरे झाले, रेडी झालेत. आता काहीतरी नाश्त्याला आय थिंक सो मॅगी केली आहे, मॅगी खायची आणि मग निघूया. आणि मग बाहेर आपण बघूया जेवढं आपल्याला फिरायला जमेल तेवढं आपण एक्सप्लोअर करूया. आता आपण चाललो डॉना पावला जेट्टी आहे, म्हणजे जो एक व्ह्यू आहे डॉना पावला इकडे. तर बघूया पण आता चाललो पुढे. चला हे आहे कुठे जेट्टी कुठे आहे? डॉना पावला. हो किती रे डॉना पावला का? चलो इकडे साईडला ते पार्क. अरे मग तो पहिलाच मी पार्किंगच्या बरोबर टाकलेला आहे. अरे बाबा तर ते पार्किंग आहे, एका गाडीचे 40 रुपये घेतात, म्हणजेच कारचे. आता आपण जाऊया पुढे बघूया. चला तिकडे भेटूया. लोकेशन खरंच छान आहे, म्हणजे मस्ट विजिट प्लेस आहे. हे बघा हे डॉना पावला जेट्टी आणि इथे टायमिंग आहे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. हो सॉरी. चला तर आता आपण आलो आहोत फॉन्टिनियसच्या साईडला. म्हणजे ॲक्च्युली कसं नाही बघा, इकडे ना ह्या टाईपमध्ये असं ना असे रंगीबेरंगी आहेत आणि तुम्हाला ते फोटोसाठी वगैरे खूप छान आहे. आणि बघा इकडे स्कूल पण आहे प्रॉपर फोटोशूटसाठी. तर तुम्हाला याचं इंस्टाग्राम म्हणजे जास्त करून इंस्टाग्राम पीपल जे फोटोज टाकतात ना इंस्टाग्रामसाठी ते पब्लिक इकडे खूप येतं. फोटोसाठी खरंच खूप छान जागा आहे. तर आता आपण इकडचे फोटोजचं काढूया. बघा हे आमचे सगळे पब्लिक आहे फोटोसाठी. आता आपण आलो ओल्ड चर्च. ओल्ड चर्च इथे गोवाच्या इथे आलो आहे. तर आपण इथे आता एक्सप्लोअर करूया. चला बघूया. हा बघा ओल्ड चर्च. आतमध्ये अलाउड नाही वाटतं फोटोग्राफी आतमध्ये अलाउड नाही ना.
ए शहाण्या आपण त्या चर्चमध्ये गेलो ना, त्या चर्चमध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती. बट असं काढलेत फोटो वगैरे काढलेत. मी फोटो शेअर करतो. फोटो बघा. आता इकडे जो दुसरा एक आहे ना, त्या समोरच आहे व्हाईट कलरचा काय, तिकडचं एक आपण थोडं शूट घेऊया. रस ऑमलेट गोवा स्टाईल. गोवा स्टाईल म्हणजे गोवाचीच आहे ॲक्च्युली डिश. आता आम्ही खाऊतोय. आधी ह्याने चालू केलंय, मग आपण खाऊया. चला. काय आहे तुमच्या काय कमेंट्स? प्रतिम अप्रतिम? छान आहे. अप्रतिम. तुमच्या प्रतिक्रिया? गोल्डन थम्सअप. आता आमची बारी, आम्ही वाट बघतोय. गुड मॉर्निंग. आज आपला डे 3 गोव्यामधला. तर 2 दिवस खूप फिरलो आहे. आणि आज आपण चाललो होतो ते सिंक्वेरियमचा फोर्ट आहे तिकडे, आणि बाजूला आय थिंक सो काहीतरी मिरामार बीच आय थिंक सो ते आहेत. 2-3 स्पॉट आहेत. तर ते आज आपण कव्हर करूया, कारण की संध्याकाळी 7ची गाडी आहे. तर आपल्याला 5पर्यंत सगळं आटपून सगळं शॉपिंग वगैरे करून आपल्याला मुंबईला निघायचं आहे आज. तर करूया आपण प्रयत्न. जे आजचे 2-3 स्पॉट आहेत ते आज आपण कव्हर करूया. हा बघा ना, बाहेर पडलं की हा व्ह्यू आहे घराचा. कारण म्हणजे आय थिंक सो बाल्कनीमधून हा व्ह्यू आहे. व्ह्यू बघा ना, एक नंबर खतरनाक आहे. प्रॉपर्टी खरंच खूप छान आहे. बघतो, ट्राय करतो या प्रॉपर्टीचं तुम्हाला लोकेशन द्यायला, आणि तुम्ही इकडे खरंच व्हिजिट करा. आता म्हणजे सप्टेंबर वगैरे आहे म्हणून आय थिंक प्रॉपर्टीचा रेट कमी आहे की माहिती नाही, बट रेट अफोर्डेबल आहे. तर आम्ही 2 रूम घेतल्या होत्या, का की 8 जण मी होतो. ते अलाउड नाही केलं त्यांनी एक ज्यामध्ये 8 जण, बट स्टील प्रॉपर्टी खूप चांगली आहे. आणि आता गोवाला आलात की म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण जास्त फिरतो, एवढ्या प्रॉपर्टीचा काय एवढा आपला प्रॉब्लेम नसतो, बट स्टील प्रॉपर्टी खूप छान आहे. तर वाटलं तुम्ही जर या साईडला आलात नॉर्थ गोवा साईडला, तर कलंगूट साईडला बागाची इकडेच आपला ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर. तर व्हिजिट करा नक्की. जर तुम्हाला इकडे पूर्ण फॅमिली वगैरे जर येत असेल ना, तर फॅमिलीसाठी खरंच खूप चांगलं रूम्स आहे इकडे. इवन फॅमिलीसाठी म्हणजे फॅमिली वगैरे तुम्ही येतात ते म्हणजे छान रूम्स आहेत तिकडे. म्हणजे तसंच प्रॉपर हायजीन वगैरे ठेवतात प्रॉपर. पूलचं टायमिंग इथे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत. पूलचं टाईम रिस्ट्रिक्ट आहेत पूर्ण, म्हणजे त्यांनी टाईम दिला त्या टायमालाच तुम्हाला पूलमध्ये उतरायला देतात, अदरवाईज नाही देत. आणि चला आता आपण जाऊया, जे आपले 2-3 स्पॉट कवर करायचे आहेत ते आपण कवर करूया. परत एकदा तुम्ही व्ह्यू बघा. चला आता भेटूया आपण डायरेक्ट तिकडे. तर आता जाऊया. आता आपण आज निघालो आहोत पॅरा रोडला. तर पॅरा रोडला आता आपण फोटोशूट करूया. तिथे पण फोटोशूटसाठी चांगला आहे. तर तिकडे एकच आहे की आय थिंक तुम्ही बघितलं तर सिंगल रोड आहे. तर फक्त रोडचं म्हणजे बोलतो ना ट्रॅफिक नको होऊ दे. आता वाजले तर 11 वाजता निघालो आहे, आणि ही आमची पब्लिक 11 वाजता निघालेली. 10 वाजता निघणार होतो, वाजले 11. तूच लेट केलं. मी लेट केलंच नाही भाई. इकडे येणार तो बघ. मी मला क्रेडिट, आणि मला आदितीने उठवलं. आणि नंतर झोपले होते परत सगळेजण, आणि किती ना 10ला उठलेत. आम्ही 6 झाला आणि आम्ही 10ला निघणार होतो. सगळ्यात आधी झोपून लेट उठला. बरोबर उठलो भाऊ. आम्ही उठलो बरोबर भावांनो, आम्ही बरोबर उठलो. चला आता आपण डायरेक्ट पॅरा रोडला भेटूया. गाड्या केल्या तिकडे पार्क जिथे आपण काल त्या साईडला बोलतो ना जागा दिलेली, तिथे गाडी पार्क केली आहे. तर
चला तर जाऊया, गाडी पहिला घेऊन पॅरा रोडला जाऊया. चला. नारळाची झाडं, सगळ्या ठिकाणी नारळाची झाडं आहेत. म्हणजे तुम्हाला लोकेशनसाठी फोटोशूटसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे पॅरा रोड. पॅरा रोड छान आहे पूर्ण. हा बघा ना, व्ह्यू बघा ना. पूर्ण लोकेशन त्यासाठी म्हणजे ॲक्च्युली मध्ये रोड आहे आणि दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत. हे लोकेशन तुम्ही आय थिंक सो पिक्चर्समध्ये पण खूप बघितले असतील. आणि ते सायकल्स वगैरे पण रेंटवर मिळतं तुम्हाला सायकल चालवायची असली तर. नाही तर मग हा तुम्हाला असा आहे की ॲक्च्युली कसं गाड्या येतात मध्ये, तर तुम्ही जेवढ्या लवकर अर्ली मॉर्निंग याल, खूप सकाळी म्हणजे मॉर्निंगला जेवढं याल तेवढं तुम्ही म्हणजे तुम्हाला फोटोज वगैरे चांगले काढायचे. कारण की आता दुपार आहे, दुपारचे आता किती वाजले, 11:30 11:15 झाले आहेत. आता सीन कसं आहे ना की तुम्ही 11 11:30 की पूर्ण तुम्हाला प्रॉपर इथे म्हणजे हे लोकल्स जिकडचे आहेत त्यांनाच ॲक्च्युली एंट्री आहे आणि बाकीच्यांना बाहेर तुम्ही 100 रुपीज पे करून तुम्हाला तिथे गाडी पार्क करायची आहे. सो इकडे म्हणजे गाड्या चालू असतात, मग तुम्हाला प्रॉपर शूट करायला भेटेल नाही भेटेल, त्याच्यामुळे जेवढा लवकर येईल तेवढा लवकर या. चला, हा व्ह्यू बघा. Ma'am is so excited that where you got this guy. So nice actually. What's your name, ma'am? Hello, I'm Aruni. तर आता आपण आलो आहोत ते जे सेंट्रल जेल आहे ना, आपण सेंट्रल जेल साईडला आलो आहे. तर सेंट्रल जेल साईडचा व्ह्यू बघा तुम्ही. हा ॲक्च्युली इकडे म्युझियम पण आहे आणि सेकंड गोष्ट म्हणजे इकडे जेल आहे, सेंट्रल जेल म्हणून अगवाडाचा. आपण तिकडे आलो आहे. तर हे बघा, ही जी फोर्ट अगवाडा जेल म्युझियम. चला. बघा तिकीट्स रेट आहेत. ॲडल्टचे 200 रुपये, सिनियर सिटीजन्स 100 रुपीज आणि 8 ते 15 वर्षापर्यंत 100 रुपीज. हे फ्रीडम फायटर्स त्यांची नाव आहेत पूर्ण. हे बघ, तुम्हाला पाहिजे होती फोटो काढायला. बघा इकडे ना, इकडे अशा प्रकारचं आहे. आय थिंक सो ना काहीतरी आपण जेव्हा 100 रुपीज भरतो तेव्हा हा बँड देतात. ही म्हणजे ही आपण रिसॉर्ट टाईप आहे ना तसंच आहे. आणि हा व्ह्यू आहे पूर्ण. हा बघा, हा पूर्ण व्ह्यू आहे. इकडे तुम्ही जेव्हा फोर्टला याल तेव्हा हा सगळ्या आजूबाजूचा व्ह्यू आहे. मस्त व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. आणि हा जेल आहे, जेल आहे पूर्ण. आणि ह्या तेव्हाच्या काळच्या हा तोफा, व्ह्यू खूप छान आहे. हा व्ह्यू आहे पूर्ण. हा पूर्ण प्रॉपर असा व्ह्यू आहे. हा आहे व्ह्यू. सो आपला सेंट्रल जेल आहे ना अगोडा फोर्टच्या इकडचा, हा
हा सेंट्रल जेल आहे. तर बघा तुम्ही प्रॉपर असा व्ह्यू एक नंबर आहे यार, व्ह्यूचा नाद नाही. हे बघा इथे उभं राहून पटकन फोटो काढून घ्या. बोलू काय ब्लॉगमध्ये हा. आली फुकट आमचे गेले 2,000 रुपये फुकट. किती 2,000 रुपये. कसे 2,000 रे झाले? मग 1600 आणि 200 पार्किंग फुकट दिली का पार्किंग? 1800 रुपये बरोबर. हा मग अरे पण ते आपण एकदा येतो का इतर चुकून भावा? एकदा एवढा चुना लावायचा? गोवा नाही ना पक्का. बघ दिसलास तर दिसलास तर जेव्हा 8% करा पुन्हा तुम्ही जाऊन आई ग. व्ह्यू भाई व्ह्यू बघा. पुण्यात तुम्हाला हे समजतं तू पुण्यातच का जायचं तुला ते सांग ना. मग बहिणीकडं जेवायला काय जेवायला? चिकन मटन. नुसतं चिकन नाही होणार का? मटन पाहिजेच. एरवाडा जवळ आहे त्याच्या. मटन पाहिजेच काय? मटन चिकन बिकन नाही मटन मस्त. जेल बघूया जेल. चला जेल बघायला. जेलात जाऊया. जेल केवढी शेत बघ भेंडी पडशील बघ खाली. हा जेल थोडी हवा. हा जेल आहे जेल. इसको कहते जेल बेटा. हा असा असतो जेल काय इथे? याला जेल बोलतात जेल. हां चल तिकडे पुढे. हा जेल आहे. एवढं चांगलं हे आता केलं आहे हे. इथं तर एवढं चांगलं कसं जेल काय रे? इकडे काय पटकन पटकन रेल मारणे बघ तू तिकडे करतेस. अगं तो कर तिकडे थांब. हां पकड लवकर. हां तुला सुट्टी भेटली. सुट्टीत काय बघ. हां स्टोरीज आहे. स्टोरीजच्या आपण एक प्रिंट घेऊया. नाही एवढा सेकंड्स बाकीनंतर प्रिंट घ्यायला होईल करा. प्रिंट घेऊया प्रिंट. इकडे आपल्याला प्रिंट येईल. प्रिंट आपण ओपन काढूया. स्टोरी आहे. स्टोरीची ही प्रिंट आहे. चला आणि स्वातंत्र्य सेनानी हे सगळं असं हे आहे. त्याचा डिस्प्ले पूर्ण आहे. तो डिस्प्ले केला की चेंजेस होणार. तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे ना. त्यांचा इतिहास हे पन्ने पेजेस ऑफ हिस्ट्री सगळं असं आहे. चला आपण आता पुढे जाऊया. हे चला पुढे जाऊया आपण. कशासाठी काय अरे पण हे आहे ते सेम आहे. सॉरी अरे ते सेम आहे. चला सेम आहे. अरे माझ्याला दाखव.
आता गोवाची ट्रिप आपली संपली. आता आपण जाऊया मुंबईला आपल्या घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ही सगळी अशी शॉपिंग करून झालेली आहे. आता चला घरी, संपले पैसे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. पर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. चलो आता मुंबई ट्रिप खतम. ट्रिप संपली एकदाची. आता भेटूया पुढच्या वर्षी. हीच गँग आणि वाढेल पण. भेटूया पुढच्या वर्षी. चलो बाय बाय.